नमस्कार. तरुण वयामध्ये मुलांशी संवाद कसा साधावा हा एक खूप मोठा प्रश्न आईवडिलांच्या समोर असतो. कारण मुलं आता बऱ्यापैकी मोठी झालेली असतात, त्यांना स्वतःची मतं असतात, विचार असतात, स्वातंत्र्याची जाणीव झालेली असते, हक्कांची जाणीव झालेली असते, त्यांना स्वतःची अशी स्पेस हवी असते. अशा वेळेला त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे ॲक्सेप्टन्स. तुमचं तरुण मूल, तुमच्या दृष्टीने ते मूलच आहे, पण तुमचा तरुण मुलगा किंवा मुलगी हे जसे आहे तसं पहिल्यांदा ॲक्सेप्ट करणं. त्यांना एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, त्यांना एखादी गोष्ट पटत नसेल, त्यांना एखादी गोष्ट गरजेची वाटत असेल तर कृपा करून त्यांच्या विचारांच्या आणि त्यांच्या भावनांची थट्टा करू नका. आपल्याला ॲक्सेप्टन्स म्हणजे जसं आहे तसं आधी मूल स्वीकारणं. दुसरी गोष्ट, त्यांनी छोट्याशा जरी चांगल्या गोष्टी केल्या तरी आपण त्याचं ॲप्रिसिएशन देणं खूप आवश्यक असतं. चुकांबद्दल कसं अगदी छान बोलता, न विचारता त्याला लगेच टोचून बोलता, तसं मुलांच्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत त्याबद्दल, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपण जर ॲप्रिसिएशन दिलं तर मुलं काही लगेच शेफारून जात नाही. तू मला आवडतोस असं नसेल म्हणायचं, तुझं हे काम मला आवडलं, तुझं या पद्धतीने वागणं मला आवडलं, असंही आपण म्हणू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे ॲक्नॉलेज करा. त्यांच्या भावना, त्यांना समजून घ्या, त्यांच्या इमोशन्सना तेवढं महत्त्व द्या. आणि आपण असं म्हणू शकतो की ठीक आहे, गोष्टी चांगल्या चाललेल्या नाहीत, मला माहिती आहे, खरंच अवघड परिस्थिती आहे बरं का, पण आपण मार्ग काढू शकू. मला वाटतं की तू हे करू शकशील, तू यातनं बाहेर पडू शकशील आणि मी आहे ना, मी तुला मदत करेन, तुला सपोर्ट करेन, किंवा तुला ज्या गोष्टींची गरज आहे त्या कशा उपलब्ध करून देता येतील हेही मी बघेन. हे जे म्हणणं आहे, हे मी आहे, हे दोन शब्द खूप त्यांना चांगल्या पद्धतीने कम्फर्टेबल करू शकतात. हा जो एम्पॅथेटिक म्हणजे सहअनुभूतीचा जो दृष्टिकोन आहे, जो ॲप्रोच आहे की माझं मन कोणीतरी समजून घेत आहे, मला जे वाटतं आहे ते समजून घेत आहे, त्याची कोणी चेष्टा करत नाही, हे मुलांना खूप महत्त्वाचं वाटतं. तेव्हा आपण त्यांना थोडासा असा वेळ देऊयात सपोर्ट सिस्टीमसाठी. म्हणून कसा वेळ देऊया, तर रोजची कामं करताना, मे बी जेवण झाल्यावर थोडंसं वॉक घेताना, मे बी एखाद्या अभ्यासाच्याबद्दल किंवा एखाद्या वस्तूच्या विकत घेण्याबद्दल, एखाद्या टूरच्या प्लॅनिंगबद्दल त्याच्याशी गप्पा मारूया, डिस्कस करूया. आणि स्वतःचा जरी तुम्हाला काही त्रास होत असेल तर मुलांपासून लपवू नका. त्यांना सांगा की मलाही माझ्या कामाचा स्ट्रेस येतो कधी कधी, पण मी तो अशा अशा पद्धतीने सॉर्ट आऊट करतो. मग मुलांना कळतं की अरे, भावना अशा प्रोसेस करायच्या असतात, प्रश्नाकडे असं पाहायचं असतं, प्रश्न असे सोडवता येऊ शकतात. मुळात ते प्रश्न आहेत की ती तात्पुरती निर्माण झालेली सिच्युएशन आहे. कारण प्रॉब्लेम म्हटलं की मुलांना वाटतं की अरे काहीतरी मोठं असं प्रश्नचिन्ह आहे, पण हे तात्पुरतं झालेला हा बदल आहे किंवा ही परिस्थिती निर्माण झाली असं म्हटल्यानंतर थोडासा त्या प्रश्नाची तीव्रता कमी होते. आपण कशा पद्धतीने प्रश्न सोडवतो हेही मुलं पाहतात. त्यामुळे त्यांच्याशी या गोष्टी बोलायला काही लाजायचं कारण नाही आहे. कारण तुम्हाला त्यांची काळजी घेण्याआधी स्वतःची काळजी घ्यायला हवी आहे. हे सगळं जर आपण केलं तर मला असं वाटतं की मुलांशी आपण चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रागाच्या भरात चर्चा करू नका. समजा तुमचं मत मुलाला नाही पटलं आणि तो जर काही रिॲक्ट झाला तर तुम्ही लगेच त्याच्या वयाचं होऊन त्याच्यावरती चर्चेवरती चर्चा आणि वादविवादाचं स्वरूप आणू नका. थोडा वेळ थांबूया, थोडा वेळ तिकडून निघून जाऊया, त्यालाही शांत होऊ देऊयात, आपणही शांतपणाने विचार करूयात. कारण रागाच्या भरात जे काही बोलतो ते बहुतेक वेळा तो मुद्दा खोडून काढायचा नसतो, त्या माणसाला पराभूत करायचं असतं आपल्याला. मग तो आपला मुलगा असो, मुलगी असो, कोणीही असो. तेव्हा अशा वेळेला एखादा जर का असा मुद्दा आहे की ज्यावर तुमचं एकमत होत नसेल तर त्यावेळेला रागाच्या भरात त्या मुद्द्यावरती खूप जास्त काहीतरी दामटून मला बोलायचं आणि माझं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असं आपल्याला नाही करायचं आहे. आपल्या मुलांशी आपण जितकं जमेल तेवढं ऑनेस्ट राहूयात, प्रामाणिक राहूयात, ट्रान्सपरंट राहूयात. म्हणजे आपल्या मुलांना मलाही काहीतरी होतंय तसं माझ्या वडिलांना आणि आईलाही त्रास होतोय, तेव्हा हे काही खूप वेगळं नाही आहे, हे सोडवल्या जाऊ शकता येतं. किंवा माझी स्वप्न, माझे सिक्रेट्स, मला आवडणाऱ्या गोष्टी, मला न आवडणाऱ्या गोष्टी मुला तुमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने शेअर करतील. तेव्हा तरुण मुलांशी संवाद साधताना ती आता मोठी झालेली आहेत, त्यांना स्वतःचं असं मत आहे, त्याचा आपण आदर करूया. आणि आदराची भावना राहिली, ऐकून घेण्याची सवय दाखवली की तुमच्या मुलांना सुद्धा इतरांचं कसं ऐकायला हवं आणि मग कसं व्यक्त व्हायला हवं हे नक्की कळेल. धन्यवाद.